एक खूप मोठा सुप्रसिद्ध चित्रकार होता. त्याने खूप सुंदर जिवंत वाटणारे चित्र काढले. त्याला बघून चित्रकाराला खूप आनंद झाला, पण मनात कुठेतरी शंका होती, हे चित्र लोकांना आवडेल का? मग त्याने एक काम केलं, चौकामध्ये ते चित्र लावलं आणि त्याच्या खाली पाटी लिहिली की या चित्रामध्ये काय काय चुका दिसतात त्या जागेवरती फुली असं निशाण करा. त्याने दिवसभर ते चित्र तिथेच ठेवलं. संध्याकाळी येऊन तो चित्र पाहायला लागला. त्याला खूप दुःख झालं, कारण त्या चित्राचा एकही कोपरा असा राहिला नव्हता की जिथे ते चित्र दिसेल. प्रत्येक जागेवरती फुली होती, प्रत्येक जागेवरती अशी खूण होती की सगळं चूक चूक चूक. त्याला खूप वाईट वाटलं. तो खूप रडला, तिथेच रडत बसला. तेवढ्यात तिथे त्याचा मित्र आला. तो म्हटला, काय झालं? अरे बघ ना, एवढं सुंदर चित्र काढलं होतं, मला सुद्धा आवडलं होतं, पण लोकांनी याच्यात एवढ्या चुका काढल्या. खरंच एवढ्या चुका होत्या का? मग तो मित्र म्हणला, एवढंच ना, उद्या ह्याच सारखं एकदम जिवंत वाटणारं असं चित्र काढ आणि इथे आणून ठेव, फक्त खालची पाटी बदल. मग दुसऱ्या दिवशी चित्रकारानं तेच केलं. जशाच्या तसं चित्र काढून तिथे आणून ठेवलं आणि खाली पाटी लिहिली की ह्या चित्रामध्ये ज्याला ज्याला काही चुका दिसतायत ते त्यांनी सुधारून द्याव्यात. आणि त्याने ती पाटी आणि ते चित्र दिवसभर तिथे ठेवलं. संध्याकाळी तो चित्र घ्यायला आला तर आज तो थक्क झाला आणि आश्चर्यचकितही झाला, कारण आज त्या चित्रावरती एकही खूण किंवा एकही सुधारणा केलेली नव्हती. मग त्या चित्रकाराने 1 दिवस ठेवलं, 2 दिवस ठेवलं, 3 दिवस चित्र ठेवलं, पण त्याच्यावरती एकही खूण नव्हती. त्यावरून त्याचा मित्र म्हणाला, बघ, या जगातनं चुका काढणं खूप सोपं आहे, पण त्या चुका सुधारायच्या असतील ना तर कोणीही पुढे येत नाही. मग याच्यावरूनच आपण बोध घ्यावा की दुसऱ्यांनी आपल्यातल्या चुका काढल्यानंतर त्या आपण कितीही गांभीर्याने घ्यायला हव्यात. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात ना, आणि त्या निंदकामुळेच आपली प्रगती होत असते. आणि ह्या गोष्टीतही त्याप्रमाणेच लोकांना निंदा करणं, चुका काढणं जगात खूप सोपं आहे. आणि जर आपल्या जर चुका कोणी काढत असेल ना, काढू देत, कारण तो त्यांचा गुणधर्म आहे, आपला नाही. खेकड्याचा गुणधर्म आहे चावण्याचा, तो चावतच राहणार. आणि संताचा गुणधर्म आहे त्याला उचलून पाण्यात टाकण्याचा, तो पाण्यातच टाकणार. खेकडा चावणं सोडणार नाही आणि संत कधीच दगड मारून त्या खेकडाची हत्या करणार नाही. दोघंही आपापल्या जागेवरती बरोबरच आहेत. ज्याने त्याने आपलं ज्ञान घ्यावं